हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहराबाहेरून रेंदाळ गावाला जोडणारा आणि हुपरी शहरातील वाहतुकीचा ताण कमी करणाऱ्या सुमारे 1 कोटी रुपयांच्या बायपास रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। मुख्यमंत्री सडक योजनेतून होणाऱ्या या रस्त्यामुळे हुपरी शहरावर पडणारा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे। मुख्यमंत्री सडक योजनेतून हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या गावभागच्या बाहेरून थेट रेंदाळ गावाला जोडणारा 1 किलोमीटर लांबीचा रस्ता होणार आहे। सुमारे 1 कोटी रुपये खर्चून होत असलेल्या या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पंचतारांकित औद्योगिक वसाहत कर्नाटक जवाहर साखर कारखान्याची ट्रक ट्रॅक्टरमधून होणारी ऊस वाहतूक तसंच अन्य अवजड वाहनांची वाहतूक, त्याचप्रमाणे हुपरी शहरातून आणि कागलहून जवाहर साखर कारखाना मार्गावरून इचलकरंजीकडे जाणारी आणि कोल्हापूरहून येणारी सर्व वाहनं हुपरी शहरातूनच जातात। या वाहतुकीमुळे हुपरीच्या मुख्य मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडतोय। विशेषतः शनिवारी आणि बुधवारी आठवडी बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। त्यामुळे हुपरी शहराबाहेरून थेट रेंदाळ गावाला जोडणारा बायपास रस्ता व्हावा यासाठी रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यानुसार आमदार आवाडेंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत 1 कोटी रुपये निधी मंजूर झालाय। त्यातून 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या रस्त्यामुळे सर्व अवजड वाहनं हुपरी शहराबाहेरून जातील, त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे।